धैर्य आणि संयम. फार पूर्वी एका गावात एक न्हावी राहत होता. तो खूप आळशी होता. तुटलेल्या कंगव्याने केस विंचरण्यात तो दिवसभर आरशासमोर बसून घालवायचा. त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची वृद्ध आई त्याला रात्रंदिवस शिव्या देत असे, पण त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी एके दिवशी आईने त्याला रागाने मारहाण केली. तरुण मुलाला अपमानित वाटले आणि त्याने घर सोडले. जोपर्यंत पैसे जमा करत नाही तोपर्यंत घरी परतणार नाही अशी शपथ घेतली. चालत चालत तो जंगलात पोहोचला. कोणतंही काम कसं करायचं ते कळत नव्हतं, म्हणून आता तो देवाला मनवायला बसला. प्रार्थनेला बसण्यापूर्वीच त्याला ब्रह्मराक्षस भेटला. ब्रह्मराक्षस न्हावाला पाहून आनंदित झाला आणि आनंद साजरा करण्यासाठी नाचू लागला. हे पाहून न्हाव्याला धक्का बसला, पण त्याने आपली भीती दाखवून दिली नाही. त्याने धैर्य एकवटले आणि राक्षसासोबत नाचू लागला. काही वेळाने त्याने राक्षसाला विचारले, तुम्ही का नाचत आहात? आपण कशात आनंदी आहात? राक्षस हसत म्हणाला, मी तुझ्या प्रश्नाची वाट पाहत होतो. तुम्ही पूर्ण मूर्ख आहात. तुम्ही समजू शकणार नाही. मला तुझे नरम नरम मांस खायला मिळाले म्हणून मी नाचत आहे. तसे तू का नाचतोयस? न्हावी हसला आणि म्हणाला, माझ्याकडे यापेक्षा चांगले कारण आहे. आमचा राजकुमार गंभीर आजारी आहे. 101 ब्रह्मराक्षसांचे हृदय रक्त पिणे हाच उपचार असल्याचे वैद्यांनी सांगितले आहे. महाराजांनी घोषणा केली आहे की जो कोणी हे औषध आणेल त्याला आपले अर्धे राज्य देईल आणि राजकन्येचा विवाहही त्यांच्याशी करतील. मी 100 ब्रह्मराक्षस पकडले आहेत. आता तू पण माझ्या पकडीत आहेस. असे म्हणत त्याने खिशातून एक छोटा आरसा तिच्या डोळ्यासमोर धरला. घाबरलेल्या राक्षसाने आरशात आपला चेहरा पाहिला. चांदण्या रात्रीत त्याला त्याचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. तो खरोखर आपल्या मुठीत आहे असे त्याला वाटले. थरथर कापत त्याने न्हावीला जाऊ देण्याची विनवणी केली, पण न्हावी राजी झाला नाही. तेव्हा राक्षसाने त्याला 7 राज्याची खजिना एवढे पैसे देण्याचे आमिष दाखवले. पण न्हाव्याने या भेटीस रस नसल्याचा आव आणला आणि म्हणाला, पण तुम्ही वचन देत असलेले पैसे कुठे आहेत? आणि रात्रीच्या वेळी ते पैसे आणि मला कोण घरी नेणार? राक्षस म्हणाला, तुमच्या मागे झाडाखाली खजिना पुरला आहे. आधी तू तुझ्या डोळ्यांनी बघ, मग मी तुला आणि हा खजिना डोळ्याच्या पापण्या लावण्याक्षणी तुझ्या घरी नेईन. तुमच्यापासून राक्षसांची कोणती शक्ती लपलेली आहे? असं म्हणत त्याने झाड मुळासह उपटून टाकले आणि हिरे आणि मोत्यांनी भरलेले 7 सोन्याचे कलश बाहेर काढले. खजिन्याच्या तेजाने न्हावीचे डोळे विस्फारले, पण आपल्या भावना लपवून त्याने आदराने त्याला आणि खजिनाला त्याच्या घरी नेण्याचा आदेश दिला. राक्षसाने आदेशाचे पालन केले. राक्षसाने त्याच्या मुक्तीसाठी विनवणी केली, परंतु न्हावी आपली सेवा गमावू इच्छित नाही. त्यामुळे पीक कापणीचे पुढील काम देण्यात आले. बिचाऱ्या राक्षसाची खात्री पटली की तो न्हावीच्या तावडीत आहे, त्यामुळे त्याला पीक काढावे लागणार आहे. ते पीक कापत असताना दुसरा ब्रह्मराक्षस त्याच्या जवळून गेला. मित्राला या अवस्थेत पाहून त्याने विचारले. ब्रह्मराक्षसाने त्याला आपली परीक्षा सांगितली आणि सांगितले की दुसरा पर्याय नाही. दुसरा हसत म्हणाला, तू वेडा झालास का? मानवापेक्षा भूते अधिक शक्तिशाली आहे. हे श्रेष्ठ आहेत. तुम्ही मला त्या माणसाचे घर दाखवू शकाल का? हो, मी तुम्हाला दाखवतो, परंतु दुरून. भात कापणी पूर्ण केल्याशिवाय त्याच्या जवळ जाण्याचे धाडस माझ्यात होत नाही. असं म्हणत त्याला दुरूनच न्हावीचे घर दाखवले. न्हाव्याने आपल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी मेजवानीचे आयोजन केले आणि एक मोठा मासाही आणला. पण तुटलेल्या खिडकीतून एक मांजर किचनमध्ये आला आणि तिने मासे खाल्ले. नायेची बायको संतापली आणि मांजराला मारायला धावली, पण मांजर पळून गेला. त्याला वाटले मांजर या मार्गाने परत येईल, त्यामुळे ती मासे कापण्यासाठी चाकू धरून खिडकीजवळ उभी राहिली. दुसरीकडे दुसरा राक्षस शांतपणे नाईच्या घराकडे निघाला. त्याच तुटलेल्या खिडकीतून तो आत शिरला. मांजराची वाट पाहत बसलेल्या न्हाव्याची पत्नीने त्याच्यावर चटकन चाकूने हल्ला केला. निशाणा बरोबर नव्हता, पण राक्षसाचे लांब नाक समोरून कापले गेले. तो वेदनेने ओरडून पळून गेला आणि लाजेने तो त्याच्या मित्राकडे गेला नाही. पहिल्या राक्षसाचे संयमाने संपूर्ण पीक कापले आणि त्याच्या मुक्तीसाठी न्हाव्याकडे गेला. यावेळी धूर्त न्हाव्याने आरसा उलटा दाखवला. राक्षसाचे अतिशय काळजीपूर्वक पाहिले. त्यात त्याची प्रतिमा न सापडल्याने त्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि नाचत गुणगुणत चालू लागला. धैर्य आणि संयमाने मोठ्या अडचणीही टाळता येतात. साहसापेक्षा मोठी शक्ती नाही. मित्रांनो, ही कथा आवडल्यास नक्की कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.